ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणते मैपतला असं कुठलं सत्य आहे जे फक्त नागराजला माहिती आहे, सांग ना असं म्हणते आता इथे सायली मैपतला. वहिनी असं म्हणतो आता इथे मैपत, तुम्ही अंधारात चाललाय, चालत राहा, आज नाव घ्या, तुम्हाला उजड दिसल, उजड तुमच्या घरातच दिसल असं म्हणतो तो. तुला सांगितलं होतं ना तू कोऑपरेट करणार म्हणून, तर आता कोऑपरेट करणार की अशीच उत्तरं देणार तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता कसं बोलला, 113% बरोबर बोलला तुम्ही असं म्हणतो आता इथे माईपत अर्जुनला. तो ना क्या जे काय बोलला ना ते जाऊन तुमच्या घरात शोधा असं म्हणतो आता इथे माईपत. तर आता इथे माईपत जाऊन पडतो आपल्या कॉटवरती. तर आता इथे अर्जुन आणि सायली बाहेर जातात बघा प्रेक्षक हो. हा बोल, त्या मालाची परवापर्यंत डिलिव्हरी येईल असं बघ, आणि आठवड्याचं स्टॉकिंग झालं का असं म्हणतो आता इथे प्रताप. गट चल बाय असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि फोनवर बोलत असतो. तर आता इथे बाजूलाच बसलेला असतो बघा प्रेक्षक हो रविराज. तर आता इथे रविराज पेपर वाचून हसत असतो. रविराज असं म्हणतो आता इथे प्रताप, काय रे का हसतोस असं म्हणतो आता इथे प्रताप. ही बातमी बघ ना असं म्हणतो आता इथे रविराज. प्रॉपर्टीसाठी एकाने आपल्या सख्या भावाचा खून केला असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे तो पेपर ठेवतो बघा प्रेक्षक आणि हसतो. तर आता इथे प्रताप बघतो रविराजकडे. तर आता तो सांत्वना देतो रविराजला बघा प्रेक्षक हो. रविराज, ह्या अशा बातम्या वाचत जाऊ नकोस, याने तुला फक्त त्रास होणार आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. आता आयुष्यभराचा त्रास आहे रे माझा, नागराजने जे काही केलंय ना ते आयुष्यभर पुसलं नाही जाणार असं म्हणतो तो. काय चुकलं माझं सांग ना असं म्हणतो आता इथे रविराज. तुझ्यासारखी प्रेम करणारी फॅमिली का नाही मिळाली मला असं म्हणतो आता इथे रविराज. सख्खा भाऊ माझ्या जीवावर उठला, माझंच काहीतरी चुकलं असावं असं म्हणतो आता रविराज. तर आता प्रताप म्हणतो रविराज सावर स्वतःला असं म्हणतो आता इथे प्रताप रविराजला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच अश्विनी येतो. तर आता इथे अश्विन बघतो रविराजला. काका असं म्हणतो इथे अश्विन, तू ठीक आहेस ना असं म्हणतो हो असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे रविराज म्हणतो तुम्ही सगळे आजूबाजूला आहात, सावरतोय मी असं म्हणतो रविराज. बरं प्रतिमा त्या कुठे असं म्हणतो अश्विन. ती झोपली आहे खोलीमध्ये असं म्हणतो इथे रविराज. आता असं म्हणतो इथे प्रताप, ह्यावेळी अरे ती असं कधी करत नाही असं म्हणतो इथे प्रताप. नाही ते अलीकडे खूप त्रास होतो म्हणे, थकवा जाणवतो म्हणत होती, म्हणून झोपले असं म्हणतो रविराज. तर आता अश्विन म्हणतो इकडं इथे सगळं घडलंय ना त्याचा ताण असेल तिच्या मनावर असं म्हणतो अश्विन. आणि जर का मन शांत नसेल ना तर त्या सगळ्या आधी परिणाम शरीरावर होतो. आपण एक काम करायचं का, आपण त्या सगळ्या ब्लड टेस्ट करून घेऊया, म्हणजे फुल बॉडी चेकअपच होईल असं म्हणतो तो. तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येशील का असं म्हणतो तो. चालेल मी घेऊन येईन, पण उद्या होळी होऊ देत मग करूया असं म्हणतो तो. ठीक आहे होळी नंतर करूया, काही प्रॉब्लेम नाही असं म्हणतो अश्विन. तर आता इथे नागराजला दाखवले बघा प्रेक्षक हो. अर्जुन असं म्हणतो इथे नागराज. आणि अर्जुन जात असतो तर त्याला अर्जुन सायली असं म्हणून तो हात करतो बघा प्रेक्षक हो. तर आता माझ्या आठवणांनी म्हणून आला की काय इथे असं म्हणतो आता नागराज. असं म्हणतो तो. चल सायली असं म्हणतो अर्जुन, मी घातलेल्या कोडाचं उत्तर सुटलं का असं म्हणतो तो. तर इथे असं म्हणून आता नागराज बोलतो बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायलीला. तर अर्जुन आणि सायली दोघे येतात आता इथे नागराजकडे. असं म्हणतो नागराज, नाही सुटलं ना असं म्हणतो नागराज. तुमच्या चेहऱ्यावर एवढं भला मोठं प्रश्नचिन्ह दिसतंय, त्यावरूनच कळतंय असं म्हणतो आता इथे नागराज. सोडवताच नाही आलं कोड तुम्हाला असं म्हणतो नागराज. आणि असा हसायला लागतो तो. पण एक सांगू का, एकदम इंटरेस्टिंग कोड आहे असं म्हणतो आता इथे नागराज. जेव्हा त्याचं उत्तर मिळेल ना तुम्हाला तेव्हा खूप मोठा धक्का बसेल तुम्हाला असं म्हणतो नागराज. तुम्ही आडवेच व्हाल असं म्हणतो तो. कोडी घालायला फार मजा येते ना तुला असं म्हणतो इथे अर्जुन. खरं सांगू तर असं म्हणतो इथे नागराज. हो खूप आवडतं. तर आता तिथेच प्रिय असते बघा प्रेक्षक हो. पण खरी मज्जा तर तेव्हा येणार आहे जेव्हा तुमच्या कुटुंबाचं सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या हातापाया पडाल असं म्हणतो आता इथे नागराज. गळ्या वाया कराल. नागराज काका प्लीज सांग ना, प्लीज काय सांगायचं ते सांग ना असं म्हणून ऍक्टिंग करायला लागतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो अर्जुनची रडायची. आणि तो फार दिवस दूर नाही आहे अर्जुन, लवकर येणार बघ असं म्हणतो आता इथे नागराज. त्या दिवशी ना मी आनंदाने वेडा पिसा होणार आहे असं म्हणतो नागराज. हर्षवायू होणार आहे मला, हर्षवायू असं म्हणतो तो. आणि हसायला लागतो तो जोरदार, खूप जोरात हसतो बघा प्रेक्षक होता इथे नागराज. खूप हसायला येते का तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. थांबलास का हस असं म्हणतो तो. आमच्या फॅमिलीचं सत्य जाणून घेण्यासाठी मी तुझ्याकडे कधीच येणार नाही असं म्हणतो इथे अर्जुन. आमचं आम्ही बघून घेऊ असं म्हणतो तो. असं म्हणतो नागराज. हे तुला नाही कळणार, त्या घोड्याचं उत्तर तुम्हाला फक्त ह्या जगात एकच माणूस देऊ शकतो असं म्हणतो इथे नागराज. प्रिया मात्र घाबरत असते बघा प्रेक्षक आता इथे थांबून. आणि तो आहे नागराज किल्लेदार असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन बघतो आणि आता त्याला शॉक बसतो. तर आता इथे नागराज जोर जोरात हसायला लागतो बघा प्रेक्षक हो. तरी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर नक्की करा असं म्हणतो आता इथे नागराज. 1 महिना आहे तुमच्याकडे, 1 महिन्यात प्रयत्न करा असं म्हणतो इथे नागराज. आणि नंतर मला कळवा, तुम्हाला माहितच असेल मी कुठे असेल तेव्हा असं म्हणतो नागराज. भेटूया मग 1 महिन्यानंतर असं म्हणतो इथे नागराज आणि हसतो तो.
तर आता इथे बघा प्रेक्षक, अर्जुन आणि सायलीला टाटा करत होतो. नागराजने अर्जुन आणि सायलीला कोणता कोडं घातलाय असं म्हणते आता इथे प्रिया, आणि ते सोडवायला सुद्धा 1 महिना दिलाय असं म्हणते इथे प्रिया. म्हणजे नागोबाने लगेच त्यांना माझ्याबद्दल नाही सांगितलं तर 1 महिना नक्की सांगेन असं म्हणते प्रिया. ते कोडच असंच काहीतरी असणार, ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अर्जुन आणि सायली निघून जातात बघा प्रेक्षक तिथून. नागराज मात्र खूप हसत असतो. तर आता इथे प्रिया बघत असते तिथे. तर आता इथे नागराज खूप जोरजोरात हसायला लागतो, खूप जास्त हसतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली जेलच्या बाहेर येतात. तर आता इथे अर्जुन साईन करतो त्या डॉक्युमेंट्सवर. तर आता इथे सायली मात्र आपल्या विचारात असते. चल मी तुला आधी ड्रॉप करतो घरी, मग येतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायलीला बघतो तो विचारत असते. तर आता इथे अर्जुन तिला म्हणतो, काय विचार करते, चल ना मी ड्रॉप करतो तुला घरी असं म्हणतो तो. नको, रिक्षाने जाते मी असं म्हणते सायली. आणि काय करशील, रिक्षात बसून बसून फक्त विचार करशील ना असं म्हणतो तो. मग काय करू मी, नागराज आणि महिपत इथे किती विचित्र वागतायत. नागराज काय बोलणार नाही हे माहितीच होतं, पण महिपतला का गप केलाय, तो असं कारणाशिवाय नाही करणार असं म्हणते आता इथे सायली. आणि नागराजच्या बोलण्यामागचा अर्थ न सांगण्याचं काय कारण आहे, तो काय बोलणार नव्हता माहितच होतं असं म्हणतो इथे अर्जुन. पण आज नाही तर उद्या तो बोलेल असं म्हणते आता सायलीला अर्जुन. तर आता तसंही महिपत नागराज विरोधात साक्ष देणार नव्हता असं म्हणते सायली. तरी त्याने कोर्टात दिलीच ना साक्ष असं म्हणते सायली. पण नक्की महिपतला कसली भीती वाटली असेल जे त्यांनी साक्ष दिली असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन म्हणतो, ते ऍक्च्युली सांगा ना असं म्हणते आता इथे सायली. हेच तू रिक्षाने जाऊ नकोस, मी तुला ड्रॉप करतो असं म्हणतो अर्जुन. तर मला उशीर होईल, मी जाते असं म्हणते सायली. असं तू करत राहशील ना तर मला नक्की उशीर होईल, चल असं म्हणतो अर्जुन आणि घेऊन जातो आता तो सायलीला. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन येतो आपल्या केबिनमध्ये आणि विचार करत असतो. तर आता त्याला फ्लॅशबॅक येतो. तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय, जे तुमचं प्रिय घर पोकारतंय असं म्हटलेलं असतो ना नागराज. मी ते सत्य सांगणार नाही आहे, मी वाट बघणार असं म्हटलेलं असतो ना नागराज. तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा असं म्हटलेलं असतो नागराज. वहिनी, तुम्ही अंधारात जगताय, चालत राहा, आज ना उद्या तुम्हाला उजड दिसेल असं म्हणत होता इथे महिपत. आणि तो उजड तुमच्या घरात दिसेल असं म्हणतो महिपत. त्या कोड्याचं उत्तर तुम्हाला या जगात फक्त एकच माणूस देऊ शकतो, आणि तो आहे नागराज किल्लेदार असं म्हटलेलं असतो नागराज. ते आठवतं आता इथे परत अर्जुनला. US वरून अभि येणार आहे, त्यांच्यासोबत मीटिंग करायची आहे, त्यानंतर आपल्याला ह्यांच्यावर बोलायचं असं म्हणतो चैतन्य अर्जुनला. ते आपण नंतर ठरवू असं म्हणतो अर्जुन. अरे खूप काम आहेत, आताच करायला पाहिजे असं म्हणतो चैतन्य. डोकं काम करत नाही प्लीज असं म्हणतो अर्जुन. अरे काय चाललंय तुझं, एकतर तू ऑफिसला उशिरा आलायस, त्यात आता म्हणतोयस डोकं काम करत नाही असं म्हणतो चैतन्य. काय झालंय असं म्हणतो चैतन्य. आज महिपतला भेटायला गेलो होतो जेलात असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता चैतन्य उठून येतो बघा प्रेक्षक अर्जुनकडे. काय असं म्हणतो तो, काय म्हणाला तो असं म्हणतो इथे चैतन्य. तो साक्षीबद्दल काय बोलला का, नागराज मैसबा वगैरे बोलत होता त्याबद्दल बोलणं झालं का, मी एकटा गेलो नव्हतो तिथे असं म्हणतो इथे अर्जुन. सायली होती माझ्यासोबत असं म्हणतो तो अर्जुन. तू सायली वहिनीना घेऊन तिथे गेला असं म्हणतो तिथे चैतन्य. अरे महिपत जर तुमच्या डील बद्दल तिच्या समोर काय बोलला असता तर असं म्हणतो चैतन्य. मला पण तीच भीती वाटत होती असं म्हणतो इथे अर्जुन. मग असं म्हणतो चैतन्य, तो काहीच बोलला नाही साक्षीबद्दल असं म्हणतो इथे अर्जुन. मी इतका घाबरलो होतो ना की सायलीला हे कळलं की साक्षी जिवंत आहे आणि मी लपून ठेवले तिच्यापासून, आणि नुसतं लपून नाही ठेवलंय तर महिपत सोबत एक डील करून आलोय, तर ती मला कधीच नाही माफ करणार असं म्हणतो अर्जुन. मग तुला अजूनही असं वाटत नाही आहे का की सायली वहिनींना सगळं कळायला पाहिजे, म्हणून मुळात तो हे सगळं लपवायलाच नको असं म्हणतात इथे चैतन्य. माहिती आहे मला असं म्हणतात इथे अर्जुन, पण मी जर तिला सांगितलं असतं तर तिने हे डील करू दिलं असतं का असं म्हणतात इथे अर्जुन. हे बघ, नागराज सारख्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यात आधी अशा डील करायला लागतात हे आपल्याला माहिती असं म्हणतात इथे अर्जुन, पण तिला हे कधीच पटणार नाही असं म्हणतात इथे अर्जुन. तरी मला गिल्टी वाटतं यार असं म्हणतात इथे अर्जुन. मला मला तिच्यापासून काही लपवायचं नाही असं म्हणतात इथे अर्जुन. मी जर तिचा विश्वास गमावला तर ते मला चालणार नाहीये. तर आता विश्वास ठेवेल काय तुझी बायको तुझ्यावर असं म्हणतो चैतन्य. तर अर्जुन म्हणतो, मी तिला साक्षीबद्दल सगळं सांगून टाकेन, मी आता नाही लपू शकत असं म्हणतो इथे अर्जुन. बघा प्रेक्षक मी तिला सगळं खरं सांगून टाकणार असं म्हणतो इथे अर्जुन. मी काम करतो, मी आधी सावंतांना सांगतो की साक्षी जिवंत आहे, आणि मग साक्षी जर पनवेलमध्येच असेल तर सावंतांना तिला पत्ता शोधता येईल असं म्हणतो अर्जुन. एकदा साक्षी सापडली की मग मी माझ्या बायकोला सगळं सांगेन असं म्हणतो तो. सापडली नाही तर ती नक्की सापडेल असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता एक काम करायचं चैतन्य असं म्हणतो तिथे अर्जुन. साक्षी कुठे कुठे लपू शकते अशा जागा जर तुला माहित असतील तर आठव, एक लिस्ट तयार कर. तिचे आवडते कॅफेस, तिला आवडते पॅनल्स मधल्या जागा, सगळं लिहून ठेव. काही करून आता साक्षीला शोधायलाच हवं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली स्वयंपाक करत असते आणि आता तिला कल्पना मदत सुद्धा करत असते बघा प्रेक्षक तर आता तेवढ्यातच तिथे सुमन येते बघा प्रेक्षक, आणि ती खूप टेन्शन मध्ये असते. चहा होतो हा सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली, आणि आता इथे खूप टेन्शन मध्ये असते सुमन बघा प्रेक्षक सुमन काकू अजूनही फारशा कोणाशी बोलत नाही, तो असं म्हणते आता इथे सायली कल्पनाला, आणि अजिबातच हसत तर नाही आहेत, आणि सध्या शून्यात नजर लावून बसलेले असतात असं म्हणते आता इथे सायली. त्यांचं मन कशात तरी रंबायला हवं असं म्हणते आता इथे सायली. हो ना असं म्हणते कल्पना. तरच तिच्या डोक्यातनं नागराज भाऊजींचे विचार जातील असं म्हणते इथे कल्पना. तर नेमकं काय करायचं ना तेच मला काही सुचत नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे ती बघतच असते बघा प्रेक्षक सुमनकडे. मग बघा आता असं म्हणते आता इथे सायली. आई असं म्हणते आता इथे सायली, तुम्हाला मनगण करायला येतं का असं म्हणते सायली. मंगन असं म्हणते आता इथे कल्पना. हा म्हणजे खूप वर्षापूर्वी केलं होतं,
पण आता काय मला आठवत नाही असं म्हणते आता इथे कल्पना. कुसुमताईला खूप छान जमतं ते, पण मला काही जमतच नाही असं म्हणते आता इथे सायली. तर सुमन ऐकून हसते बघा प्रेक्षक हो. त्यात सडाळ असते ना हो असं म्हणते आता इथे सायली. हो आणि साबुदाणा पण घालतात. मला असं वाटतं दोघांचं प्रमाण सारखंच असतं असं म्हणते कल्पना. नाही नाही कल्पना वहिनी असं म्हणते आता इथे सुमन आणि येते ती तिथे. तर आता सुमन म्हणते समप्रमाणात नाही घ्यायचं, एकाच 2 प्रमाणे घ्यायचं असं म्हणते ती. म्हणजे 1 वाटी साबुदाणा घेतलं ना तर 2 वाट्या चणा डाळ घ्यायची असं म्हणते आता इथे सुमन. आणि हे आदल्याच रात्री भिजवायला लागतं ना असं म्हणते सायली. साबुदाणा 2 तास आधी भिजत घातलं ना तरी चालतो. सायली तुला मनखट आवडतो हे मला माहितच नव्हतं असं म्हणते आता इथे सुमन. मला शिकवाल का सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली. मी शिकवेन ना असं म्हणते ती. काय गमत आहे बघा, मी काल चणा डाळ भिजत घातलीच होती आणि आज पौर्णिमेचा उपवास आहे म्हणून साबुदाणाही भिजवलेला आहे असं म्हणते आता इथे सायली. आधी छानच की असं म्हणते आता इथे सुमन. मग तू एक काम कर, तू ना डाळ आधी कुकरला लाव शिजायला आणि घरात खोबरं असेल ना खरवडलेलं मग मला दे, मी त्याचं दूध काढायला घेते असं म्हणते आता इथे सुमन. आलेच असं म्हणते आणि सायली घेऊन येते बघा प्रेक्षक हो आता इथे दूध काढण्यासाठी नारळ. तर आता इथे स्वयंपाक करायला लागते सुमन. तर आता इथे सुमन खूप खुश होते आणि स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली आणि कल्पना सक्सेसफुल होतात सुमनला बोलतं करण्यात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली येते परत. तर आता इथे ती बघते कल्पनाकडे आणि कल्पना पण खूप खुश होते आणि आता इथे सगळे तिघे स्वयंपाक करत असतात आणि कल्पना बघत असते बघा प्रेक्षक हो त्यांच्याकडे आणि ती मदत करते त्यांना आता इथे. तर आता इथे सायली खूप खुश होते सुमनला असं बघून बघा प्रेक्षक हो. किती दिवसांनी सुमन काकूचा हसू परत आलंय असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सुगंध घेते बघा प्रेक्षक हो सायली त्या मनगटचा. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे प्रियाला दाखवलं बघा प्रेक्षक हो. प्रिया आता इथे बाहेर आली असते घराच्या म्हणजे सुभद्रांच्या घराच्या. नागोबाला दाखवण्यापुरती तरी मला एखादा वकील शोधायलाच हवा असं म्हणते प्रिया. तरच त्याचा विश्वास बसेल की मी त्याला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती एक प्लॅन आखते बघा प्रेक्षक आणि ती फोन करते. शोधते शोधते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती ऍडव्होकेट शोधत असते नागराजसाठी. ऍडव्होकेट आंबोडे. तर आता इथे कॉल करते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता ती बोलायला लागते. हॅलो असं म्हणते आता इथे प्रिया. हॅलो ऍडव्होकेट तांबोडे. अहो तुम्ही माझ्यासाठी एक केस लढू शकता का असं म्हणते आता प्रिया. ती अपील करायची. हा असं म्हणते प्रिया. ज्याला शिक्षा झाली आहे त्याचं नाव आहे नागराज किल्लेदार आणि असं म्हणते ती तेवढ्यातच फोन ठेवतो बघा प्रेक्षक होतो ऍडव्होकेट. हॅलो ऍडव्होकेट ऍडव्होकेट असं म्हणते आता इथे प्रिया. तर फोन ठेवलेला असतो बघा प्रेक्षक होतो. फोनच किट केला असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणते आता इथे प्रिया. दुसरा शोधू असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे ऍडव्होकेट ऍडव्होकेट असं म्हणते ती. ऍडव्होकेट मानकर. तर आता ती कॉल करते ऍडव्होकेट मानकरला. तर आता इथे प्रिया म्हणते हॅलो हॅलो ऍडव्होकेट मानकर, मला नागराज किल्लेदारांच्या केसविषयी बोलायचं आहे. फोन ठेवू नका फोन ठेवू नका असं म्हणते आता इथे प्रिया. निदान ऐकू तरी घ्या माझं असं म्हणते आता इथे प्रिया. पण पण तुम्ही का नाही लढणार त्यांची केस असं म्हणते प्रिया. तर आता फोन ठेवतो परत बघा प्रेक्षक हा वकील सुद्धा. तर आता प्रिया वैताग ते सगळे ठेवतायत फोन म्हणून. कुणीच केस घेत नसतं बघा प्रेक्षक नागराजची. तर आता इथे प्रिया हळद सुद्धा काढत असते. या नाग्याला काहीतरी करायला हवं, याची कर्मच अशी आहेत ना की कुणीच याची केस घ्यायला तयार नाही असं म्हणते प्रिया. तर पनवेलमधला असला कुठला वकील आहे जो रविराज किल्लेदारची पंगा घेईल असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रियाचं ते बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य काम करत असतात स्टडीमध्ये. तर आता इथे अर्जुन म्हणतो आंबेकर केस पूर्ण होऊन जाईल, ही तारीख घ्या आजची असं म्हणतो तो. ही विटनेसची फाईल दाखव मला असं म्हणतो तो. तर आता इथे चैतन्य झोपलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघत असतो त्याला. इतक्या रात्री उशिरापर्यंत काम काय करायचं, उद्या सकाळी ऑफिसमध्ये बोलूया नाही सगळं असं म्हणतो चैतन्य. मग तसं असेल तर आय विटनेसची लिस्ट आहे आधी आणि चांदेकर केसमध्ये विटनेसची सेक्रेटरी पण दे असं म्हणतो तो. दुपारी हे ऑफिसमध्ये बोलत होतो हे सांगत होतो तेव्हा तू साक्षी जिवंत आहे तर किती वेळा सांगितलंय हा विषय काढू नकोस घरात असं म्हणतो अर्जुन. कोणतरी ऐकलं ना तर काय होईल असं म्हणतो होता इथे अर्जुन. आपलं काम जर रातभर चालणार असेल ना तर मी सायली बहिणीकडे कॉफी मागतो असं म्हणतो चैतन्य. बरं असं म्हणतो होता इथे अर्जुन. चालेल ती कॉफी असं म्हणतो तो. बायको असं म्हणतो होता इथे अर्जुन. बायको काय असं म्हणते आता इथे सायली. चैतन्याला कॉफी हवी असं म्हणतो होता इथे अर्जुन. चैतन्य भाऊजींना हवंय की त्यांचं नाव घेऊन तुम्ही मागताय असं म्हणते आता इथे सायली. नाही वहिनी ह्या वेळेस खरंच मला हवी असं म्हणतो चैतन्य. अगर रात्रभर काम करायचं असेल तर जागा राहण्यासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे ना असं म्हणतो चैतन्य. पण असं झोप आलेलं केलेलं काम चांगलं होणार आहे का असं म्हणते सायली. नाही असं म्हणतो चैतन्य. हे कसं आहे निसर्गाने झोपेची निर्मिती केली आहे कारण मेंदूला त्याची गरज असते, पण तुम्हाला तर मेंदूला विश्रांती द्यायची नाही असं म्हणते आता इथे सायली. काही गरज नाही कामाची, बंद करा आणि झोपा असं म्हणते सायली. भाऊजी तुम्ही आता इथेच राहा, मागची गेस्ट रूम उघडते असं म्हणते ती. नाही नाही वहिनी इट्स ओके, काम झालं की मी लगेच जाईन घरी असं म्हणतो चैतन्य. आता काय झालं असं म्हणतो अर्जुन. लवकर जा नाही तर निसर्ग बिसर्ग लेक्चर ऐकावं लागेल मला, जा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली चिडते. बेस्ट वहिनी तू प्लीज अशा वेळेला इथे येऊन लेक्चर देत जा, मला लेक्चर उपयोगी पडतात. बाय बाय गुड नाईट, उद्या ऑफिसमध्ये भेटू असं म्हणून चैतन्य जातो बघा म्हणून तिथून. तर आता इथे अर्जुन आपलं काम करत असतो तर सायली बघते तर त्याच्याकडे चिडून. तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं का असं म्हणते आता इथे सायली. जरा वेळ यायचो असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय आहे ना एक गोष्टीचा विचार करतोय पण डोकं कामच करत नाही, बंद झाला माझं मेंदू असं वाटतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली म्हणते तुम्हाला जागरणच करायचं आहे ना, मग माझ्याबरोबर करा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन खुश होतो.
तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो सगळं काम ठेवतो तिथेच. आय एम ऑलवेज रेडी फॉर दॅट असं म्हणतो अर्जुन. चल असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणते आता इथे सायली. तर दोघे जातात बघा प्रेक्षक आपल्या रूम मध्ये. तर आता इथे रूम मध्ये जात नाहीत बघा प्रेक्षक. अर्जुन आणि सायली आता इथे सुभेदारांच्या घराच्या बाहेर येतात. हे चिडिंग आहे बायको असं म्हणतात इथे अर्जुनला. वाटलं होतं तुम्हाला बेडरूम मध्ये घेऊन जाणार आहेस, तर गार्डन मध्ये घेऊन आलीस तू असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे, आतमध्ये तुम्हाला काही सुचत नव्हतं ना. म्हटलं जरा बाहेर आलो मोकळ्या वातावरणात की मेंदू पूर्णपणे काम करायला लागेल असं म्हणते सायली. तुम्हाला छान वाटेल. खूप छान वाटलं असं म्हणतो इथे अर्जुन. ऍक्च्युली इथे बाहेर ना जरा असे रोमॅन्टिक वाईब्स पण येत आहेत असं म्हणतो अर्जुन. मला माहित होतं माझी बायको इतकी रोमॅन्टिक आहे असं म्हणतो अर्जुन. माझ्या मनात आता तसलं काहीच नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि रोमॅन्स म्हणजे फक्त तुमच्या मनात जे आहे ते नसतं असं म्हणते आता इथे सायली. तसंही एकत्र रात्री बाहेर येऊन बसणं, डोळे खालून छान गप्पा मारणं ह्याला पण रोमांस म्हणतात असं म्हणते आता इथे सायली. करा असं म्हणतो आता इथे अर्जुन. वकील नवरा आणि त्याची बायको सत्यापर्यंत पोहोचतायत असं जर रोमांसच आहे हा पण. आणि हीच आपली लव्ह लँग्वेज आहे असं म्हणतो तो. हो ना, मग आता सांगा काय विचार करत होता असं म्हणते आता इथे सायली. नागराज बद्दल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तो जे काय म्हणाला ना, माळसभा, पाणी, जमीन, यामुळे काहीतरी सिरियस अर्थ आहे याचा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता भाई ते समतोलपत्रिकामध्ये काय ते नागराज आम्हाला काहीतरी नक्की सिरियस सांगत होता असं म्हणतो इथे अर्जुन सायलीला. जे तुमचं प्रिय घर पोखरतंय असं म्हणतो तो. प्रिय ह्या शब्दावर तो खूप एम्फसाइज करत होता. तर नागराजच्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रिया असं दोघे म्हणतात बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली. येस असं म्हणतो अर्जुन. आता महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. प्रियाबद्दल ते कोणतं सत्य आहे जे कळल्यावर आपलं आयुष्य बदलून जाईल ते शोधायचं आहे आम्हाला असं म्हणतो इथे अर्जुन. आता मिशन तन्वी असं म्हणतो इथे अर्जुन. तर आजचा रिकॅप सुद्धा इथे समजा प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.